नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा 50% मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं आहे. आज त्याची तारीख होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमौला बागची यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. न्यायालयाने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यासंबंधी सविस्तर माहिती मागवली आहे. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. एकूणच आज काय झालं, आज काय होणार याची प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रात होती. कारण सध्या निवडणुका सुरू आहेत नगर परिषद नगरपालिकांच्या, आणि समोर जिल्हा परिषद महापालिका निवडणुका येत आहेत. आता त्यांचं काय होणार या निवडणुकांचं याचं भवितव्य हे आजच्या सुनावणीवर अवलंबून होतं. त्यामुळे आज काय होणार याची उत्सुकता पूर्ण महाराष्ट्राला होती. निवडणुकीचं वातावरण आहे, पण काही झालेलं नाही. कोर्टाने पुढची तारीख दिली. कोर्टाने म्हटलं आहे की मग आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे का, आम्ही शुक्रवारी सांगू, शुक्रवारी निकाल देऊ, अंतरिम आदेश देऊ, असं कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे आज विशेष असं काही झालेलं नाही. तारीख मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. निर्णय लांबणीवर गेला आहे. पण एक चांगलं आहे, सुप्रीम कोर्टाने आज निवडणुकांना स्थगिती दिलेली नाही. निवडणुका घेऊ नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही. सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की निवडणुका होऊ द्या, पण जे काही होईल ते आमच्या आदेशाच्या अधीन राहूनच व्हायला हवं. म्हणजे आमचा जो निर्णय असेल तो निर्णय तुम्हाला बांधील राहील. निवडणुका घ्या, पण निकाल जो आहे पुढं काय जे आहे ते आमच्या आदेशाच्या अधीन राहूनच होईल. आता हे सर्व इकडे सर्व डळमळीत वातावरण आहे. टांगणीवर निवडणुकाच टांगणीवर लागल्या आहेत. निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार ऑक्सिजनवर आहे. कारण सर्व म्हणजे असमंजस परिस्थिती आहे. काय होणार काही कळायला मार्ग नाही. या सर्व वातावरणात म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक स्पष्ट केलं की आरक्षण द्यायलाच पाहिजे, मिळायलाच पाहिजे. आरक्षण जो हक्क आहे तो मिळालाच पाहिजे. पण त्याचा विचार करायचा झाला, समजा मोठं पीठ करायचं झालं, मोठं पीठ फुल म्हणजे बेंच करायचं असेल तर तसंही करता येईल, असंही सुप्रीम कोर्टाने बोलून दाखवलं आहे. याचिकाकर्त्यांचे जे वकील आहेत त्यांनी सांगितलं की बाबा 90% महाराष्ट्र आज प्रशासकाच्या ताब्यात आहे. त्यामुळे निवडणुका झाल्या पाहिजेत. कोर्टाने सांगितलं की आमची तीच भूमिका आहे, परंतु जे काही होत आहे ते नियमात बसूनच झालं पाहिजे. एकूणच परिस्थिती अस्थिर आहे. मी कोर्टापुढे आज सांगण्यात आलं की 157 संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. 157 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीचं आरक्षण म्हणजे आरक्षणाची मर्यादा 50% आहे. 50% तुम्हाला आरक्षण देता येते. त्याच्या पलीकडे गेलं तर मग प्रॉब्लेम होतो. तसंच तो झालेला आहे 157 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. त्यामुळे लोक कोर्टात गेले आहेत. त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. आज काही होईल असं वाटलं होतं, पण काहीच झालं नाही. म्हणजे त्यामुळे आता
पुढं काय म्हणजे सर्व अवघड काम झालेलं आहे. टांगती तलवार आहे की काय होणार पुढं. म्हणजे आज असं सांगण्यात आलं की आता निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आज ही परिस्थिती पाहून की महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आम्ही यांच्या निवडणुका एवढ्यात जाहीर करणार नाही. महापालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका एवढ्यात जाहीर करणार नाही असं निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकासुद्धा या घोळामध्ये लांबणीवर पडताना दिसत आहेत. कोर्टाने म्हटलं आहे की जे काही निर्णय होईल तुमचा निवडणुका झाल्या तर अंतिम निकाल आमच्या निकालाच्या अधीन राहूनच होऊ शकतात. पण आज तसा काही आदेश देण्यात आलेला नाही. पण एकंदर न्यायालयाची मानसिकता अशी दिसली की आम्ही निवडणुका थांबवणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. पण त्यासाठी आवश्यक असेल तर मोठं खंडपीठ जर स्थापन करायचं असेल तर त्याचाही विचार केला जाऊ शकतो. एकूणच हा विषय आता सुप्रीम कोर्ट या विषयाकडे कशा पद्धतीने पाहते ते महत्त्वाचं आहे. 90% जास्त महाराष्ट्र प्रशासकाच्या ताब्यात आहे. निवडणुकाच नाही, 4-5 वर्ष झाली. त्यामुळे प्रत्येकाला निवडणुका हव्या आहेत. परंतु हे प्रकरण कोर्टात गेल्यामुळे, आरक्षणाचा मुद्दा कोर्टात गेल्यामुळे तर ज्यांनी अर्ज केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, पण आरक्षण जे मिळेल ते टिकलं पाहिजे. आता आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असेल, उद्या त्याला चॅलेंज केल्यावर ते रद्द होत असेल तर मग ते मिळून काय फायदा आहे. टिकणं महत्त्वाचं आरक्षण. त्यामुळे हे कोर्टात चॅलेंज झालेलं आहे. एकूणच विषय गुंतागुंतीचा आहे. काय होते आपण तर शुक्रवारी पाहूया. नमस्कार.